बघा, अगदी दुकानात मिळतात तसे, गाडीवर मिळतात तसे अगदी छान कुरकुरीत खारे शेंगदाणे तयार झालेले आहेत. व्हिडिओमध्ये मी खास 3 स्टेप दिलेले आहेत, त्यामुळे तुमचे शेंगदाणेही अशाच पद्धतीने कुरकुरीत होतात. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुमचेही खारे शेंगदाणे तुम्ही अशा पद्धतीने घरीच बनवाल आणि विकतचे खारे शेंगदाणे आणण्याची गरज पडणार नाही. नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. कुरकुरीत खारे शेंगदाणे बनवण्यासाठी इथे मी बरोबर अर्धा किलो मोठ्या आकाराचे शेंगदाणे घ्यायचे, म्हणजे अगदी छान खारे शेंगदाणे तयार होतात. तसं कोणतेही शेंगदाणे घेतले तरीही चालू शकतं, पण शक्यतो मोठ्या शेंगदाण्याचेच खारे शेंगदाणे बनवले जातात. इथे बघा, अशा पद्धतीने मोठ्या आकारामध्ये जे शेंगदाणे आहेत ना, ते घेतलेले आहेत. आता आपल्याला यामध्ये पहिली स्टेप करायची आहे, ती म्हणजे आपल्याला इथे शेंगदाणे शिजवून घ्यायचे आहे. त्यासाठी इथे मी पातेल्यामध्ये भरपूर पाणी ओतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बरोबर 6 चमचे मीठ टाकलेलं आहे. तर हे मीठ आहे ना, ते आपल्याला या पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळून घ्यायचं आहे. आणि गॅसची फ्लेम इथे मी फुल ठेवलेली आहे आणि इथे हा चमचा आहे ना, या चमच्याने बरोबर 6 चमचे इथे मी मीठ टाकलेलं आहे. अर्धा किलो शेंगदाण्यासाठी एवढं मीठ पुरेसे आहे. या पाण्याला अगदी खळखळून अशी उकळी यायला लागलेली आहे आणि याच्यामध्ये मीठही पूर्णपणे विरघळलेलं आहे. आता संपूर्ण शेंगदाणे आपल्याला या उकळत्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि आपल्याला हे शेंगदाणे व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत. आता बघा, शेंगदाणे टाकले ना, पाण्याचं टेम्परेचर कमी होतं. पुन्हा आपल्याला हे पाणी व्यवस्थित असं खळखळून उकळवून घ्यायचं आहे. पुन्हा मी अशा पद्धतीने हलवून घेत आहे आणि आपल्याला फुल गॅस ठेवायचा आहे, जेणेकरून याला पटकन उकळी येईल. थोड्याच वेळामध्ये बघा, अगदी छान अशी याला खळखळून उकळी आलेली आहे. एकदा का अशी खळखळून उकळी आली की परत आपल्याला गॅसची फ्लेम अगदी मंद करायची आहे आणि मंद गॅसवरतीच आपल्याला हे शेंगदाणे व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. आता मी पातेल्यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि झाकण ठेवून मंद गॅसवरती हे शेंगदाणे शिजवून घेणार आहे. झाकण ठेवल्यापासून बरोबर 3 मिनिटे झालेली आहेत. आता मी याच्यावरचं झाकण काढलेलं आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित हे शेंगदाणे हलवून घ्यायचे आहेत, म्हणजे हे शेंगदाणे एकसारखे शिजले जातात. ही स्टेप करणे खूप जास्त महत्त्वाचं आहे, कारण जर तुम्ही हे शेंगदाणे असे मधी उघडून हलवले नाहीत तर हे शेंगदाणे एका साईडला कच्चे राहू शकतात. त्यामुळे एकसारखे शिजण्यासाठी आपल्याला ही स्टेप करणे खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर 3 मिनिटानंतर झाकण काढून मी पुन्हा अशा पद्धतीने व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे. आणखी आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे, कारण हे शेंगदाणे अजून शिजलेले नाहीत. पुन्हा मी याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे. गॅसची फ्लेम मंदच ठेवलेली आहे. आणखी 4 मिनिटानंतर पुन्हा याच्यावरचं आपल्याला झाकण काढायचं आहे आणि इथे बघू शकता, हे शेंगदाणे व्यवस्थित असे शिजलेले आहेत, कारण याच्यावरचं साल आहे ना, ते मऊ झालेलं असतं. इथे मी तुम्हाला दाखवते, बघू शकता, शेंगदाणे व्यवस्थित असे शिजलेले आहेत. त्याच्यावरची साल ही मऊ झालेली आहे. इथे मी गॅस बंद केलेला आहे. हे जे शिजलेले शेंगदाणे आहेत ना, ते आपल्याला एका जाळीवरती किंवा चाळणीवरती काढायचे आहेत, म्हणजे त्याच्यातलं जे पाणी आहे ना, ते खाली आपल्याला निथळून काढायचं आहे. इथे मी चाळणीच्या खाली एक पातेलं ठेवलेलं आहे. आता हे शेंगदाणे असे पसरवून घ्यायचे, म्हणजे याच्यामध्ये थोडंफार जे पाणी असेल ना, ते खाली निथळून जाईल. इथे आपली पहिली स्टेप पूर्ण झालेली आहे. आता इथे आपल्याला दुसरी स्टेप करायची आहे, ती म्हणजे हे शेंगदाणे आता आपल्याला सुकवण्यासाठी ठेवायचं आहे. त्यासाठी इथे मी एक मोठी परात घेतलेली आहे आणि त्याच्यावरती एक सुती कापड अंथरलेलं आहे. आता या सुती कापडावरतीच आपल्याला हे पूर्ण शिजवून घेतलेले शेंगदाणे पसरवून घ्यायचे आहेत. तुम्ही हवं तर डायरेक्ट फरशीवरती हे सुती कापड अंथरून त्याच्यावरतीही तुम्ही हे शेंगदाणे पसरवून ठेवू शकता. पसरवताना लक्षात ठेवा की पातळ असे पसरायचे आहेत, म्हणजे हे शेंगदाणे व्यवस्थित सुकले जातात. हे शेंगदाणे किती वेळ सुकवायचे तेही मी सांगणारच आहे. तर हे शेंगदाणे इथे मी फॅन खाली ठेवणार आहे. तर बरोबर इथे मी अर्धा तास हे शेंगदाणे व्यवस्थित असे सुकवून घेतलेले आहेत. तर बघा, अशा पद्धतीने हे शेंगदाणे सुकलेले आहेत. अगदी कडकडीत हे शेंगदाणे आपल्याला सुकवायचे नाहीत.
याच्यामध्ये थोडासा ओलसरपणा असायला हवा आहे। इथे आपली दुसरी स्टेप ही पूर्ण झालेली आहे। आता आपल्या तिसऱ्या स्टेपकडे जाऊया। आता तिसरी स्टेप म्हणजे इथे आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे। त्यासाठी कढईमध्ये बरोबर अर्धा किलो मीठ टाकलेलं आहे आणि मीठ अगदी छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे, तरच आपले शेंगदाणे छान कुरकुरीत होतात। इथे मी हे मीठ छान असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। आता हे सुकवून घेतलेले शेंगदाणे आहेत ना, त्याच्यामधले एका हातामध्ये जेवढे बसतील ना तेवढेच शेंगदाणे मी या मिठामध्ये टाकणार आहे। थोडे थोडे शेंगदाणे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। एकदम टाकले तर शेंगदाणे व्यवस्थित असे कुरकुरीत होणार नाहीत। आणि मिठामध्ये शेंगदाणे टाकले की गॅसची फ्लेम अगदी मंद करायची आहे आणि मंद गॅसवरतीच आपल्याला असं हलवत हे शेंगदाणे छान कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे आहेत। इथे बघा, शेंगदाणे मिठामध्ये टाकले ना लगेच मीठ व्यवस्थित या शेंगदाण्यांना कोट झालेला आहे। या व्हिडिओमध्ये मी 3 टिप्स देणार आहे जेणेकरून तुम्हाला ओळखता येईल की शेंगदाणे व्यवस्थित भाजलेले आहेत किंवा अगदी कुरकुरीत असे हे खारे शेंगदाणे तयार झालेले आहेत। तर बघा, अशा पद्धतीने मी हलवून घेत आहे आणि जसजसं हे शेंगदाणे भाजले जातात ना तसतसं काय होतं, ह्या शेंगदाण्याचे जे मीठ लागलेलं असतं ना ते मीठ या शेंगदाण्यापासून पूर्णपणे वेगळं झालेलं असतं। इथे बघू शकता, एक 8 ते 10 मिनिटांनी इथे हे शेंगदाणे व्यवस्थित कुरकुरीत भाजलेले आहेत। शेंगदाणे भाजले यासाठी पहिली टीप तर ही आहे की या शेंगदाण्यापासून मीठ पूर्णपणे वेगळं झालेलं आहे। दुसरी टीप म्हणजे हे शेंगदाणे असे दोन्ही बोटामध्ये चोळायचे आणि इथे बघू शकता अगदी कुरकुरीत शेंगदाणे झालेले आहेत। याच्यावरची साल ही पटकन अशी निघली जाते। आणि तिसरी टीप म्हणजे तुम्ही हे शेंगदाणे खाऊन बघू शकता आणि जर तुम्हाला हे शेंगदाणे कुरकुरीत लागले की समजायचं आहे की अगदी छान असे कुरकुरीत शेंगदाणे तयार झालेले आहेत। आता हे शेंगदाणे आपल्याला काढून घ्यायचे आहे। इथे मी झाऱ्या घेतलेला आहे आणि झाऱ्यामध्ये अशा पद्धतीने हे शेंगदाणे काढून घेत आहे। आवाजावरूनच तुम्हाला कळालं असेल की अगदी छान असे कुरकुरीत खारे शेंगदाणे तयार झालेले आहेत। आता अशाच पद्धतीने राहिलेले हे शेंगदाणे थोडे थोडेसे भाजून घेतलेले आहेत। बघू शकता अगदी कुरकुरीत खारे शेंगदाणे तयार झालेले आहेत। व्हिडिओमध्ये ज्या टिप्स दिलेल्या आहेत त्या टिप्स वापरून तुम्हीही नक्की अशा पद्धतीने घरच्या घरी खारे शेंगदाणे बनवू शकता। हे खारे शेंगदाणे संपेपर्यंत अशीच कुरकुरीत राहण्यासाठी आणखीन एक स्टेप करायची आहे, ती म्हणजे भाजल्यानंतर हे शेंगदाणे पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहेत आणि एखाद्या हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे म्हणजे शेंगदाणे अगदी कुरकुरीत राहतात, अजिबात नरम होत नाहीत। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा। नमस्कार।